तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच सिडकोची जवळ-जवळ 902 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली की नेमकं त्याची जाहिरात कशी पाहिजे, कोणत्या ठिकाणी घरे आहेत, त्यांचं कार्पेट एरिया, ही सगळी माहिती पाहिलेली आहे. पण आज आपण थोडक्यात नेमकं या लॉटरीसाठीची जाहिरात आणि बुकलेट माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची आणि नेमकं त्याच्यात महत्त्वाचे काय पॉईंट आहेत, हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर आता आपण पहिले आपल्याला मित्रांनो जे काही सिडकोची लॉटरीची वेबसाईट आहे https:// lottery.sidcoindia.com याच्यावरती जायचं आहे. ते गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिडकोच्या साईडवरती दोन ऑप्शन दिसतील. एक आहे मास हाऊसिंग लॉटरी ऑगस्ट 2024, जी आहे घनसोली, कळंबोली आणि खारघर, जे PMAY ची घरे आहेत आणि नॉन PMAY ची घरे आहेत त्यांची लॉटरी आहे. दुसरी आहे सिडको महागृहिणी योजना ऑगस्ट 2024, व्हॅली शिल्प, स्वप्नपूर्ती, KS3 KS4 म्हणजे जे काही सेलिब्रेशन आणि वास्तुविहार येथील लॉटरी आहे. तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला जे काही PMAY ची हाऊसिंग स्कीम आहे किंवा जे काही मेन साईट आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार आहे. या पेजला आल्याच्या नंतर इकडे लॉटरी इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही पाहू शकता. लॉटरी इन्फॉर्मेशन मध्ये बुकलेट स्वप्नपूर्ती आणि बुकलेट मास हाऊसिंग हे दोनही दिलेली आहेत. आता तुम्हाला इथे काय करायचे, दोनही बुकलेट पहिले डाउनलोड करून घ्या. इथे मी पहिलं स्वप्नपूर्तीचं बुकलेट डाउनलोड करून घेतो. ते डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे बुकलेट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. हे बुकलेट आहे जे स्वप्नपूर्तीचं आहे, म्हणजे स्वप्नपूर्ती, व्हॅली शिल्प, KS3 म्हणजे वास्तुविहार, सेलिब्रेशन येथील घरे सगळे आहेत. आता हे आहे मित्रांनो व्हॅली शिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार असे तीनही बिल्डिंग दिलेले आहेत. आता व्हॅली शिल्प आणि स्वप्नपूर्ती बऱ्यापैकी नवीन आहेत, म्हणजे 14चे आहेत. पण वास्तुविहार हे सन 2018 मध्ये पोझिशन झालेली किंवा 18च्या लॉटरीतील घरे आहेत. त्याच्यामुळे साधारणतः याला बरीच वर्ष झालेली आहेत, म्हणून ती आता असं दिसणार नाहीयेत. आता इमारत जीर्ण झालेल्या आहेत, जुन्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला साईट व्हिजिटला गेल्यानंतर असं नको व्हायला पाहिजे की तुम्ही अशी इमारत शोधाल आणि तुम्हाला वेगळीच इमारत दिसेल, असं नको म्हणून सांगतोय. तर इथे करा आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार असं दिलंय. इथे सगळी प्रस्तावना वगैरे सगळी दिलेली आहे. आपण त्याच्या समजा पुढील भागात माहिती पाहूया. तर इथे सगळं व्यवस्थित माहिती दिली मित्रांनो. शेवटचे वेळापत्रक, उपलब्ध सदनिकाचा तपशील, पात्रतेच्या अटी, सदनिकांची उपलब्धता, असे अनेक माहिती या ठिकाणी प्रॉपरली दिलेल्या आहेत. पेज नंबर सहित दिलेली आहे. म्हणून तुम्ही इथं वेळापत्रक पाहू शकता. 27 ऑगस्टला ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत आणि जे काही शेवटची तारीख आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची ती आहे 26 सप्टेंबर 2024 आणि पेमेंट तुम्हाला करायचे 27 सप्टेंबर पर्यंत. त्याच्यानंतर मित्रांनो याची लॉटरी लागणार आहे. जे लॉटरीची तारीख आहे 10 ऑक्टोबरला याची लॉटरी जाहीर केली जाणार आहे. पुढे तुम्ही पाहू शकता जे काही उत्पन्न गटनीय आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक स्वप्नपूर्तीमध्ये 42 घरे आहेत आणि अल्प उत्पन्न गटाचे 349 घरे या ठिकाणी आहेत. म्हणजे एकूण 401 घरे स्वप्नपूर्तीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी या लॉटरीतील सगळ्यात जास्त संख्या आहे. व्हॅली शिल्पमध्ये सुद्धा 254 घरे आहेत मित्रांनो. MIG साठी 118 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 136 घरे आहेत. 254 घरे आहेत व्हॅली शिल्पमध्ये, जी 2 BHK 3 BHK चे आहेत. वास्तुविहारमध्ये बघा मध्यम उत्पन्न गटाचे 10 घरे आहेत आणि उच्च उत्पन्न गटाचे 24 असे 34 घरे आहेत. एकूण जर बेरीज केली तर या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 42 घरे आहेत, अल्प उत्पन्न गट 359, मध्यम उत्पन्न गट 128 आणि उच्च उत्पन्न गट 160 असे एकूण 689 घरे या वास्तुविहार सेलिब्रेशन मध्ये किंवा स्वप्नपूर्ती व्हॅली शिल्प वास्तुविहार सेलिब्रेशन मध्ये उपलब्ध केलेली आहेत. बाकीचे जे काही पात्रता आहेत, अटी आहेत, त्याच्या संदर्भात पुढील भागात सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो, कारण याच्यामध्ये जे काही बाबी आहेत त्या व्यवस्थितरित्या समजावून सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय जे काही इथे तुम्ही समोर पाहू शकता याचं जे काही कॅटेगरीज आहेत किंवा जे काही संगणक सोडतीची पद्धत आहे किंवा पात्रता आहेत, PMAY ची पात्रता असेल किंवा इतर पात्रता सगळ्या दिलेल्या आहेत. म्हणून इथे तुम्ही पाहू शकता आयकर विवरणपत्र तुम्हाला लागणार आहे. इथे तुम्हाला जे काही इन्कम सर्टिफिकेट त्याची इथे माहिती दिलेली आहे. हे आपण पुढच्या भागात पाहूया मित्रांनो, कारण हा व्हिडिओ जास्त मोठा होणे हाच आमचा उद्देश आहे. एवढंच लक्षात घ्या की तुम्हाला जे काही घरासाठी तुम्ही फॉर्म भरताय त्याचे स्ट्रक्चर्स, त्याचे सॅम्पल फ्लोर प्लॅन याच्यामध्ये शेवटी दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत, कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी घरे आहेत ते तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर पुढील भागामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्हणजे इथे केंद्र शासनाचे किंवा इतर जे काही कॅटेगरीज आहेत तिथे दिलेले नाही आहेत. आता एकदम शेवटी जर गेला तुम्ही मित्रांनो तर इथे तुम्हाला मॅप बघायला मिळतील सगळे 1 BHK 2 BHK, जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहिलेली आहे. त्याशिवाय जे काही व्हॅली शिल्प आहे, व्हॅली शिल्पचं तुम्ही पाहू शकता, ही स्वप्नपूर्तीचं आपण काल पाहिलेलं सकाळच्या व्हिडिओत माहिती पाहिलेली आहे. याच्याशिवाय जे काही व्हॅली शिल्प आहे, व्हॅली शिल्पची सुद्धा या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही ती व्यवस्थित पाहून घ्या, कारण
1 BHK 2 BHK घरांचं शेड्यूल तुम्हाला कळेल, त्याच्यावरून अंदाज येईल की कशा प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ही सगळी माहिती आपण पुढे पाहूया. त्याशिवाय काही नमुने पण दिलेले आहेत, ते नमुने सुद्धा आपण पुढील भागात डिस्कस करणार आहोत. आता आपण जाऊया मित्रांनो, जे काही इतर PMAY ची योजना आहे त्याच्याकडे जाऊया. त्यासाठी आपल्याला जे काही बुकलेट सिडको मास हाऊसिंग त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मास हाऊसिंगला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं हे बुकलेट आपल्याला ओपन होणार आहे. आता ही जी योजना ही आहे घनसोली, कळंबोली आणि खारघर नोडमधील 213 घरांची जाहिरात आहे, जी मास हाऊसिंग प्रोजेक्टमधील घरे आहेत. करा आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार. आता पुढे बघा, तिथे सगळी माहिती सेम आहे मित्रांनो, काहीच नाही. फक्त आपण पाहणार आहोत की आता त्याचं वेळापत्रक वगैरे सगळं सेम आहे. फक्त एवढंच आहे की कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गटासाठी किती घरे आहेत. सेक्टर क्रमांक 10 घनसोली या ठिकाणी आर्थिक दुर्बळ घटक 1 आणि सर्वसाधारण प्रवर्ग 1. फक्त 2च घरे आहेत मित्रांनो. खरं तर मला वाटलं होतं की घनसोली या ठिकाणी निदान 20-25 घरे तरी असतील, असं अजिबात नाहीये. घनसोली टॉप लोकेशन आहे, पण तिथे 2च घरं उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे अनेक जण नाराज झालेले आहेत. सेक्टर 40 खारघर या ठिकाणी EWS 31 आणि सर्वसाधारण प्रवर्ग 143 घरे आहेत, एकूण 174 घरे आहेत. सेक्टर क्रमांक 15 कळंबोली आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 6 घरे आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्ग 31 घरे आहेत, एकूण 37 घरे आहेत. आणि एकूण जर बेरीज केली तर EWS साठी 38 आणि सर्वसाधारण प्रवर्ग LIG साठी 175 या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत. EWS साठी उत्पन्नाची अट आहे मित्रांनो, 6 लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि सर्वसाधारण प्रवर्ग तुम्हाला 6 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणं आवश्यक आहे. बाकीचे जर तुम्ही इथे सर नमुने पाहिले, बाकीचे सगळे सेम आहेत मित्रांनो, बाकी काही फरक नाहीये. फक्त मी अंतिमतः जे काही शेवटी जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यावरती मी सरळ घेऊन जातो तुम्हाला. जे काही नमुने आहेत म्हणजे तुम्ही पाहू शकता, आपण सकाळी डिस्कस केलं की फ्लोर प्लॅन्स, त्याचे टिपिकल फ्लोर प्लॅन्स, इमारतीचे जे काही इमेजेस आहेत सगळे या ठिकाणी प्रॉपरली देण्यात आलेले आहे. आणि शेवटी काही प्रतिज्ञापत्र सुद्धा दिलेली आहेत, ते सगळे तुम्ही पाहून घ्या. तर हे आज आपण नेमकं सिडकोचं माहिती पुस्तक कशा प्रकारे डाउनलोड करायचं याची आज आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. पुढील भागात आपण याच्या संदर्भातल्या आवश्यक अटी, आवश्यक शर्ती, आवश्यक पात्रता नेमकं काय काय आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. कारण अनेक जणांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल मित्रांनो, तर आम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेऊ शकता. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.